आम्ही ॲडव्हेंचर्स करून इतके दमलेलो ना की आमच्यात उठून बसायची सुद्धा ताकद नव्हती. आणि ही दोघे बघा झोक्यावर रिच किड्स वेकेशन मोडमध्ये होते हे दोघं पण. असो, ते त्यांचा एन्जॉय करतात, आपण आपला व्लॉग चालू करू. तो हॅलो गायज, वेलकम बॅक टू स्वप्नालीज व्लॉग. आणि आता चाललोय आम्ही संध्याकाळच्या ॲडव्हेंचर्स करायला. कसला चिल मारतोय यार, कसलं वेकेशन एन्जॉय करतोय. संध्याकाळी तयार वगैरे होऊन आम्ही जाऊन बसलो बसमध्ये. आणि त्यानंतर आमच्या गायडन्सने ज्या इन्स्ट्रक्शन दिल्यात, तिथे तुम्हाला केरला पॉइंट बघायला भेटणार आहे, क्रोकोडाईल पॉइंट भेटणार आहे बघायला, आणि असे 2-3 अजून पॉइंट्स भेटणार आहेत बघायला. ठीक आहे, ते झालं की उद्या आपण येणार आहे ह्याला मॉर्निंग सलग पहिले सिंधुदुर्गला जातोय. सिंधुदुर्ग झाल्यानंतर आपण राजकोट करतोय. राजकोट नंतर रॉक गार्डन आणि सनसेट बघून तिथून बॅक टू पुणे जर्नी आपली स्टार्ट होती. ठीक आहे, त्याच्यामध्ये जर कोणाला काही डाऊट असतील तर विचारा मला. निवतीचं तळ्यात मळ्यात आहे, कारण की सध्या वातावरण खराब आहे. वाऱ्यामुळे बोटी आतमध्ये जास्त नेऊ शकत नाही, प्रॉब्लेम होतो थोडेसे. ठीक आहे, बोट पलटी वगैरे होण्याचे म्हणजे भरपूर चान्सेस असतात. सो आपल्याला त्याचा काही इश्यू नाही झाला पाहिजे, त्याच्यामुळे शक्यतो आपण बघतो काय होईल. ठीक आहे, तरी मला ह्याच्या इन्स्ट्रक्शन ऐकून मला तर बाई झोपच आली. जोकचा पार्ट आहे गाईज. इतके दमलो होतो ना की मला बसमध्ये कंट्रोलच झालं नाही. व्हिडिओ जस्ट चालू केला आणि म्हणलं 2 सेकंदाचा व्हिडिओ घ्यावा, तर व्हिडिओ 31 सेकंदाचा झाला, पण त्याच्यामध्ये माझा फोन पडला गाईज. इतकी मला झोप कंट्रोल नाही झाली. म्हणजे विचार करा तुम्ही किती दमलो असेल आम्ही ॲडव्हेंचर्स करून, आणि तरीसुद्धा फक्त व्लॉग शूट करायचा आहे म्हणून उठून तिकडे गेलेली मी. माहिती आहे का तुम्हाला? एका लाईनीत चालले ट्रिपवाले. तर गायज आपण आलोय देवबाग बीचला. मी दाखवतो तुम्हाला देवबाग बीच चालले. पिनू असू दे, कुठे हा असू दे असू दे असू दे, नको जाऊ. हा बघा गायज व्ह्यू, देवबाग बीच. पिलू इकडं हो ना. जर तुम्हाला खरंच मरणाच्या आधी स्वर्ग बघायचा असेल ना गाईज, तर एकदा तरी माणसाने कोकणात यावं. आणि कोकणात येऊन हे पॉईंट्स आहेत ना जे मी आता तुम्हाला दाखवणार आहे, ते पॉईंट्स कवर करावे. एक नंबर वातावरण, आणि विषय नाही भाई, विषय नाही. इतकं भारी वातावरण होतं तिथं. किती माणूस डिप्रेशनमध्ये जरी असला ना तरी सुद्धा तो माणूस त्या डिप्रेशनमधून निघेल, इतकं छान वातावरण होतं. आणि आता हे दादा आम्हाला येथील सर्व पॉईंट्सबद्दल माहिती देतात. हे देवबाग गाव समोर आपल्या या साईडला चालू होतं. ओके. आणि हा देवबाग गाव आहे सिंहगड सारखं आहे, म्हणजे पलीकडच्या साईडने पूर्ण अरबी समुद्र आहे. आपण या साईडने आलो, ही कर्ली खाडी आहे. तारकर्ली गाव आहे ना, तिथून 7 किलोमीटरचं देवबाग गावचं बेट आहे. एका साईडला समुद्र, एका साईडला खाडी आहे. आता ही पूर्ण कर्ली खाडी आहे. खाडी का बोलतात तर बाहेरचा अरबी समुद्र दिसतो पलीकडचा तो. समुद्र जेव्हा भरती येते, समुद्राचं पाणी समोरची लाटा आहेत ना, हा संगमचा भाग आहे सर. या संगम मधनं आतमध्ये या साईडला इकडे जातं, आणि जेव्हा ओटी होते तेव्हा आतमधलं पाणी पूर्ण समुद्रामध्ये जातं. आता समुद्राला कसं 6 तास भरती असते, 6 तास ओटी असते. प्रत्येक दिवशी भरती ओटीचा टाइम पाऊण तास फरकानं पुढे पुढे चालत असतं. मग या संगमवरनं 20-25 किलोमीटर आतमध्ये जाल तर पाणी तुम्हाला पूर्ण खारं भेटणार, त्याला कर्ली खाडी असं बोलतात. आणि त्या 25 किलोमीटरच्या पलीकडचं म्हणजे आपल्या बॅक साईडला कुडाळ तालुका आहे ना, कुडाळ तालुक्यामधल्या शिवापूर गावामधनं कर्ली नदीचा उगमस्थान झालेलं आहे. 70 ते 80 किलोमीटरची नदी प्लस खाडी वरून वाहत येऊन समोर अगदी समुद्राला मिळते. इथलं हे 25 किलोमीटरचा भाग आहे, हा खाऱ्या पाण्याचं असतं कर्ली खाडी. आणि त्या 25 किलोमीटरच्या पलीकडचं पाणी नेहमी गोड असतं, म्हणून त्याला कर्ली नदी असतं. इकडे याला कर्ली खाडी. चालू होतं तेव्हा परत परतीच्या प्रवासाला निघून जातात. ऑस्ट्रेलियन सीगर. का उष्णवर्णीय पक्षी असल्यामुळे जिथे थंडीचा भाग असतो त्या भागात राहत असतात. आता संध्याकाळ झाली ना की सर्व पक्षी समुद्रामध्ये जे खडकं दिसतात त्या खडकांवर जाऊन राहतात. सकाळ झाली की सूर्याच्या किरणामुळे पाण्यातले मासे वरती येतात, त्याने खाण्यासाठी ते ओळख. आला आला. या डोंगराचा शेफ मगरीसारखा आहे गाईस.
त्यामुळे याला क्रोकोडाईल माउंटन व्ह्यू हे नाव दिलेलं आहे. आणि त्यानंतर आम्ही चाललो आहे मिनी केरला पॉइंट बघण्यासाठी. आणि मिनी केरळ बघत बघत आम्ही गेलो सुनामी आयलंडला आणि तिथे आम्ही केली कायाकिंग. ड्रायव्हरांना स्टेअरिंग कुठं फिरवायचे ते बी कळेना गाईज. काय बोलायचं आता हे ड्रायव्हर मग नुसते या मुळांमध्येच न्यायला फिरून फिरून हे ड्रायव्हर. ड्रायव्हर कोण आहे? अर्चित आहे आणि मम्मी आहे आणि मी इथं अशी त्याला कुठून मारायचं तेच कळत नाही. मम्मी बी गांडायला ते बी गांडलायले. गाईज आम्ही फर्स्ट टाइम कायाकिंग केलेली आणि एक्सपिरियन्स खूप छान होता. कायाकिंग झाल्याच्या नंतर आम्ही पुन्हा रूमवर परत आलो. थोडा वेळ आराम केला आणि रात्रीच्या जेवणासाठी आलेलो. पण जेवण थोडं वेळाने होईल असं सांगितलं, त्यामुळे आम्ही इथं टाइमपास करत अंताक्षरी खेळणं चालू केलं. तर तुम्ही ऐका आमचं पुढचे गाणे बिणे. अरे ओम भाई ते व्हिडिओ वगैरे पाहिजे देतो काय म्हटलं? लाल परी ओ लाल परी हो बघ. हा गाणी सजेस्ट करतोय आम्हाला. लाल परीचं काय मला नाही. जरा मुझको बता दे अभी उसका पता दे मैं उससे मिलूंगा. दैया 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 रे दूधवाला भैया. दूधवाला भैया रे. हम तो गए बाजार में पीछे पड़ा भालू रसिकाचे लग्नात डमडम बेंडबाजा वाजते डुमकत करवली नाचते. एवढंच होतंय. करवली नाचते मैंने ये जिंदगानी संग तेरे बितानी तुझ में बसी है मेरी जान हाय जिया धड़क धड़क. यारा हो यारा ए ए ए ए एकच असतो. हे बोल ना. हा मग ते क्या बोलते काय नाही बोलू गाणं बोल लवकर. सुना आती क्या खंडाला. अरे मालूम अरे घूमेंगे फिरेंगे नाचेंगे गाएंगे ऐश करेंगे और क्या. अंडी खाएंगे बांगड़ा खाएंगे. ए फुटला फुटला गाणी. उन्होंने वो पहले गाया ऐसा बोला. हाँ. अरे उन्होंने स्टार्ट किया था. अरे लेकिन गलत मैटर था ना वो तो उन्होंने हम तो वो हाँ फुटला तो क्वालिफाई हो जाता है. हाँ फुटेगा तो भाई साहेब यांना गाणीच येतात आणि आपण कसली 90ची गाणी गातो. दुसरे गाणंच नाही कोणते. हल्ली गाणी बघणं हे होतच नाही. गाणेवाला तिकडे बसलाय तो. नाही रे वाचायला तिथे राहू दे तू बस शांत. आमचं जेवण तयार झालं, त्यामुळे मग आम्ही इथे अंताक्षरी थांबवली आणि बांगडा फ्राय यावर आम्ही असा ताव मारलाय ना गायज. भारी होतं. भारी म्हणजे अति भारी नव्हतं, ठीकठाक होतं जेवण. आणि त्यानंतर आम्ही गेलो आहोत गाईज नाईटला, रात्री बीचवर. भाई काय सॅटिस्फाईंग होतं ना तो लाटांचा आवाज, ती किरकिर, चांदणे फक्त वरती, वा एकच नंबर. आणि हे सर्व एक्सपिरियन्स खूप भारी होता. तर तुम्हाला कसा वाटला गाईज माझा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा.
आणि नेक्स्ट व्लॉग याच्यापेक्षा भारी येणार आहे गाईज. नेक्स्ट व्लॉगमध्ये आपण जाणार आहोत सिंधुदुर्ग फोर्टला आणि रॉक गार्डनला. तर स्टे ट्यून गाईज, बघत राहा माझे व्लॉग्स आणि आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईबसुद्धा करा आणि खूप 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 म्हणजे खूप जास्त प्रेम द्या गाईज. बाय बाय, भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये.